आजचा व्हिडिओ हा स्पेशल मी नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे, जे GNM, ANM आणि BSc करत आहेत किंवा ज्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि आता त्यांना महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ते कसं करावं, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात किंवा काय प्रॉब्लेम झाला, त्याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली किंवा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलला जायचं ठरलं तर कसं जावं किंवा त्या ठिकाणी किती शुल्क वगैरे लागते, पैसे वगैरे लागतात, त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा. मी व्हिडिओमध्ये सर्व आता सांगणार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी काय काय डॉक्युमेंट्स लागतात त्याबद्दल मी तुम्हाला अगोदर सांगतो. तर सर्वात आधी आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट असते ते लागते आणि त्याच्यानंतर आपले पासपोर्ट साईज फोटो म्हणजे कॉलेजच्या युनिफॉर्मवर राहायला पाहिजे आपला आणि प्लस एप्रॉन राहायला पाहिजे आणि त्या फोटोवर आपले कॉलेजचा स्टॅम्प राहायला पाहिजे आणि प्रिन्सिपलचे सिग्नेचर. त्याच्यानंतर 10वी-12वीची मार्कशीट आणि पासिंग राहायला पाहिजे आणि नर्सिंगचे मार्कशीट म्हणजे ANMचे असेल तर 2 वर्षाचं, GNMचं असेल तर 3 वर्षाचं मार्कशीट आणि BScचं असेल तर 4 वर्षाचं मार्कशीट आणि नर्सिंगचं पासिंग सर्टिफिकेट राहायला पाहिजे आणि C फॉर्म म्हणजे कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट राहायला पाहिजे, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि डिप्लोमा सर्टिफिकेट. BScसाठी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असतं. तर ANM आणि GNMसाठी सांगतो. 2020पासून नियम चेंज झालेला आहे, म्हणजे आमच्या टायमाला तसं नव्हतं, म्हणजे 19 पर्यंत नव्हतं तसं. अगोदर आमचे जे डिप्लोमा सर्टिफिकेट होतं, म्हणजे माझं GNM झालेलं आहे, तर डिप्लोमा सर्टिफिकेट हा सर्व पासिंग सर्टिफिकेट वगैरे हे कॉलेजलाच अगोदर येत होतं. त्याच्यासाठी काय आपलं म्हणजे सेपरेट आपल्याला ऑनलाईन अप्लाय वगैरे करावं लागत नव्हतं, परंतु 2020पासून नियम चेंज झालेला आहे, त्यामुळे आपल्याला डिप्लोमा सर्टिफिकेटसाठी सेपरेट फॉर्म भरावा लागतो आणि ते फॉर्म भरल्यानंतर आपल्याला एक दीड महिन्यामध्ये तो आपला डिप्लोमा सर्टिफिकेट कॉलेजच्या ॲड्रेसवर जातो आणि डिप्लोमा सर्टिफिकेट भेटल्यानंतर म्हणजे ह्यामध्ये जे मी तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगितलेलं आहे, हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे आल्यानंतर आपण MNCचा रजिस्ट्रेशन करू शकतो. तर हे सर्व तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आल्यानंतर तुम्ही सायबर कॅफेला जा, जवळचे सायबर कॅफे असेल तिथं, आणि आपल्याकडे एक मेल ID राहायला पाहिजे आणि कॉन्टॅक्ट नंबर. तर हे सर्व घेऊन तुम्ही सायबर कॅफेला जा, तिथे तो आपली ID क्रिएट वगैरे करेल आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे वेबसाईटवर जाऊन आपल्या रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरेल. ओके, आणि जे काही पेमेंट वगैरे असेल ते पेमेंट करून देईल. त्याच्यानंतर आपण फॉर्म भरल्यानंतर 1 महिन्यानंतरच आपले हे डॉक्युमेंट्स असतात ते कन्फर्म होतात, म्हणजे ऑनलाईन आपला 1 महिन्यातच हे जनरेट होईल. म्हणजे ऑनलाईन जी पावती असते ती जनरेट होते, त्याच्यावर आपलं कॉन्टॅक्ट नंबर असतो, ॲड्रेस आणि रजिस्ट्रेशन नंबर असतो. तर हे जनरेट झाल्यानंतर आपण चेक करून घ्यायचं असतं की त्याच्यावरचं जे आपलं स्पेलिंग मिस्टेक वगैरे झालेलं आहे का किंवा ॲड्रेसमध्ये काय प्रॉब्लेम आहे का. जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर लगेचच तुम्ही 2-3 दिवसातच MNC ऑफिसला जाऊन ते दुरुस्त करून घ्यायचं असतं, असे त्याच्यामध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं असतं. ओके, तर हे सर्व असेल तर तुम्ही चेक करून घ्या. आणि दुसरा प्रश्न म्हणजे मला खूप कमेंट करतात की म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या ऑफिसला कसं जायचे, ॲड्रेस वगैरे काय आहे. तर तुम्ही फॉर्म भराल, त्याच्यावर फॉर्मवरच तुमचा हे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे ॲड्रेस असतं. तर सुद्धा मी सांगतो कसं जायचं. जर तुम्ही चर्चगेटला चर्चगेटला तुम्ही आले, तर चर्चगेटचे बाहेर म्हणजे निघाले, तर तिथून ईस्टला तुम्ही चालत गेले तर 20 मिनिटाचा रस्ता आहे. तुम्ही नवीन, शक्यतो सर्वजण नवीनच असतात, तर टॅक्सी वगैरे पकडू नका, कारण की जे आपले ऑफिस आहे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचं हे खूप आतमध्ये आहे आणि बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवर आहे, 5th फ्लोअरवर. त्यामुळे टॅक्सी वगैरे तुम्ही पकडू नका. ड्रायव्हरांना काही माहिती नाही, तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी सोडतील आणि अजून तुम्ही कन्फ्यूज होणार. त्यामुळे तुम्ही स्टेशनचे बाहेर निघा आणि मॅप लावा, म्हणजे तुम्ही 20 मिनिटात चालत गेले तर ऑफिसला जाऊ शकता. आणि जे CSTवरून येतात त्यांच्यासाठी अजून सांगतो की स्टेशनचे बाहेर तुम्ही निघा, ईस्ट किंवा वेस्टला ते नाही, तुम्ही स्टेशनचे बाहेर जस्ट बाहेर निघाले की स्ट्रेट तिथून अर्धा तासाचा रस्ता आहे मॅप लावला तर. ओके, तर तुम्ही त्या ॲड्रेसवर पोहोचल्यानंतर तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर आपला जो फॉर्म असतो त्याच्यावर UID नंबर असतो किंवा पासवर्ड आणि युजर नेम देऊन तुम्ही तुमचा तो ॲप्लिकेशन तिथे ओपन करू शकता आणि तिथे ते फक्त 5 मिनिटात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल. तिथे काय कसली शुल्क लागत नाही, पैसे वगैरे लागत नाही, 5 मिनिटाचं काम असतं. तर तुम्ही तिथे ऑफिसला गेले तर 5 मिनिटात काम होईल.
तर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओमधून तुमचे जे काही प्रश्न सुटले असतील किंवा अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा. आणि जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके.